वचन दिले तू मला या मालिकेत इंटरेस्टिंग असा भाग पाहायला मिळत आहे. हर्षवर्धनचा खरा चेहरा पूर्वाने कोर्टात सगळ्यांसमोर उघड केल्यामुळे तिथे आता हर्षवर्धनची चांगलीच पंचायत झालेली असते. भर कोर्टात हर्षवर्धनला पूर्वाला काही बोलता येत नसतं आणि अशातच आता पूर्वा ऊर्जाला म्हणत असते, मनू मनू तू आता तुझ्या पद्धतीने या हर्षवर्धनचा समाचार घे. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धनने ॲडव्होकेट विशाल कीर्तिकरला इशारा केलेला असतो की या पूर्वाला शहाणपणा करण्यापासून थांबव. आता विशाल कीर्तिकर बोलू लागतो, ओ बाई, काय चाललंय काय तुमचं? काय समजताय काय तुम्ही स्वतःला? तुम्हाला काय वाटतंय या कोर्टात तुम्ही माझ्या लेवलच्या वकील आहात का? कधीही काही बोलताय तुम्ही? त्यावर ऊर्जा म्हणत असते, ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर, मान्य आहे तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात, पण या कोर्टात तुम्ही एखाद्या स्त्रीचा मान कसा ठेवला पाहिजे आता हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे का? तेवढ्यात विशाल कीर्तिकरला कळून चुकलेलं असतं की आपण कोर्टात आहोत आणि आपण इथे कोणाचाही खालच्या दर्जाचा अपमान करू शकत नाही. आणि अशातच आता विशाल कीर्तिकर आपली बोलण्याची टोनिंग बदलतो आणि लगेचच म्हणत असतो, मान्य आहे मी या मॅडमशी चुकीच्या पद्धतीने बोललो असेन, पण माझं म्हणणं इतकंच आहे की त्यांना बोलण्यासाठी मी अजिबातच परवानगी दिली नव्हती, त्यामुळे त्यांनी इथे गप्प बसायला पाहिजे. तेवढ्यात आपण पाहतोय आता जज साहेबांना थेट ऊर्जा म्हणत असते, जज साहेब तुम्ही इथे माझ्या आईला बोलण्याची परवानगी देण्यात यावी अशी मी तुमच्याकडे विनंती करते. हे वाक्य ऐकल्यावर जज साहेब म्हणत असतात, आहे तुमच्या आईंना इथे बोलण्याची परवानगी आहे. आता हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धनची चांगलीच घाबरगुंडी उडते. त्याला कळून चुकलेलं असतं आता पूर्वा माझी संपूर्णपणे वाट लावणार आणि या कोर्टातून माझी चांगलीच लाज निघणार. अशातच आता कोर्टाने विशाल कीर्तिकरच्या बाजूच्या विटनेस बॉक्समध्ये पूर्वाला येऊन जे काही बोलायचं आहे त्याबद्दल सांगितलेलं असतं. पूर्वा आता ऊर्जाच्या समोरच्याच विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभी राहते आणि जज साहेबांना अभिवादन करून म्हणत असते, जज साहेब मी इथे या केसचा महत्त्वपूर्ण पुरावा घेऊन आली आहे. हे वाक्य ऐकल्यावर जज साहेब म्हणत असतात, पुरावा म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्ही या केस संदर्भात पक्का पुरावा कशा काय आणू शकता? तुमचा या केसशी काय संबंध? त्यावर पूर्वा म्हणत असते, खरं तर या समोर उभ्या असलेल्या ॲडव्होकेट ऊर्जा शौर्य जहागीरदार यांची मी आई आहे आणि या माझ्या मुलीला ज्या बाईने खोटी केस दिली होती आणि खोटी केस माझ्या मुलीला देण्यासाठी तिच्यावर जे काही प्रेशर टाकण्यात आलं होतं त्या बाईला इथे आणून मी सगळ्यांसमोर भांडाफोड केला आहे. हर्षवर्धनने त्या बाईला पैसे दिले होते माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, जज साहेब यांना विचारा यांच्याकडे माझ्या विरोधात तसा काही कणखर पुरावा आहे का? कदाचित ती बाई यांनीच मॅनेज केली असेल माझ्या विरोधात. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्वा थेट म्हणत असते, हर्षवर्धन जहागीरदार आणखी किती खोटं बोलणार आहात तुम्ही? तुम्हाला काय वाटलं या संदर्भात माझ्याकडे कोणताच पुरावा नसेल का? अहो या बाईने स्पष्टपणे सांगितलंय तुम्ही तिच्यावर कसा दबाव टाकला होता आणि त्या संदर्भातला तिच्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काय? आता हे सगळं ऐकल्यावर जज साहेब म्हणत असतात, अहो पूर्वा मॅडम तुम्ही जे काही बोलताय त्या संदर्भात तुमच्याकडे पुरावा आहे का? दाखवा तो व्हिडिओ. आता कोर्टाला तो व्हिडिओ दाखवण्यात आलेला असतो आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर जज साहेबांनी लगेचच आता हर्षवर्धन जहागीरदार यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्यांची या केस संदर्भात कसून चौकशी करावी आणि जोपर्यंत हर्षवर्धन जहागीरदार यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या केसचा अंतिम निकाल जाहीर करता येणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर बोलू लागतो, जज साहेब तुम्ही जे काही बोलताय त्याच्या मी अजिबातच आड येणार नाहीये, पण जज साहेब तुम्ही इथे या बाबतीत हा विचार नक्कीच करायला पाहिजे की एका व्यक्तीचा जीव गेलाय आणि त्या जीव जाण्याला कारणीभूत ही ऊर्जा शौर्य जहागीरदार आहे. तुम्ही तिच्या बाबतीत अजिबातच सॉफ्टनेस राखता कामा नये. माझी या कोर्टाला विनंती आहे
या ऊर्जाला आणखी 14 दिवसांची पोलिसांना रिमांड घ्यायला परमिशन द्यावी. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, जज साहेब ॲडव्होकेट विशाल कीर्तीकर उगाचच माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मी पेशाने वकील आहे, मी खुनी नाहीये आणि मी पोलिसांसमोर स्वतः कबूल केलं की गोळी मीच चालवली. पण मी हेही सांगते, माझ्या बंदुकीतल्या गोळीने विक्रांतचा मृत्यू झालेला नाहीये आणि मी तुम्हाला या संदर्भातले आणखी काही पुरावे आणून दाखवू शकते. त्यासाठी मला या कोर्टाला विनंती करायची आहे की मला तात्पुरती बेल मिळवून देण्यात यावी. हे सगळं ऐकल्यावर आता थेट ॲडव्होकेट विशाल कीर्तीकर म्हणत असतात, नाही जज साहेब, तुम्ही हिच्या सोज्वळ बोलण्याकडे अजिबातच लक्ष देऊ नका. हिच्या सोज्वळ बोलण्यामध्येच तो विक्रांत अडकला आणि तो आज हिच्याच हाताने मारला गेलाय. त्यावेळेला जज साहेबांनी सगळं काही नीट ऐकून घेतलेलं असतं आणि शेवटी केस व्यवस्थित समजून घेतल्यानंतर हे कोर्ट या ऊर्जा शिंदेला बेलवर रिहा करत आहे आणि हर्षवर्धनला पोलिसांच्या ताब्यात देत कसून चौकशी करायला लावत आहे. असं म्हटल्यानंतर आता तिथे पूर्वा, ऊर्जा, पद्मा, शौर्य यांनी तर आता जणू एकमेकांचे आणि देवाचे प्लस जज साहेबांचे आभार मानलेले असतात. पण इकडे आपण पाहतोय आता कुमुदिनीला आनंद तर झालेला असतो, पण हर्षवर्धन या सगळ्यात अडकल्यामुळे कुमुदिनीला भलतंच टेन्शन आलेलं असतो. आदित्यही आता नको नको ते विचार करत असतो की डॅड अशा प्रकारे कसं काय वागू शकतात. आणि अशातच आता कोर्टातून थेट पोलिसांनी आता या हर्षवर्धनला तुरुंगात नेलेलं असतं आणि त्याची उलट तपासणी तिथे सुरू झालेली असते. हर्षवर्धनला विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नावर हर्षवर्धन फक्त इतकंच म्हणत असतो, विसरू नका, मी एक हाय लेवलचा वकील आहे आणि कोर्टाने आदेश दिल्यामुळे तुम्ही जर माजत असाल तर माझंही वरचढ काही ना काही असू शकतं. उद्या जाऊन तुम्हा प्रत्येकाची नोकरी काढून घेईन मी आणि मग तुम्हाला रस्त्यावर भिका मागायला लागेल. आता हे सगळं हर्षवर्धन पोलीस स्टेशनमध्ये राहून सुद्धा बोलत असतो. आणि अशातच आता पोलीस स्टेशनमधले अधिकारी इन्स्पेक्टर रणदिवे म्हणत असतात, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही जे काही करतोय ते कोर्टाच्या आदेशाचं पालन करतोय, त्यामुळे तुम्ही आम्हाला तुमची वकिलीची भीती दाखवू नका. त्यावर मात्र आता तिथे कुमुदिनी आलेली असते आणि कुमुदिनी हर्षवर्धनची चौकशी करत असते. हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब या सगळ्यातून मी लवकरच बाहेर पडेन. तुम्हालाही वाटतंय का ऊर्जाला अडकवण्यात माझा हात होता? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन, मुळात सत्य काय आहे हे पोलीस शोधूनच काढतील, पण असं सगळं त्या बाईने डायरेक्टली कोर्टात तुझ्यावर आरोप कसा काय केला? तू तसं काही केलं नव्हतंस का? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, मला काय गरज पडली त्या बाईला शौर्याच्या बायकोच्या मागे लावायची? हे सगळं ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, ठीक आहे, मग जर तू काहीच केलं नसशील तर निश्चितच या सगळ्यातून तू बाहेर पडशील. आणि अशातच आपण पाहतोय ऊर्जा आता या सगळ्यातून बेलवर बाहेर आली आहे. हे जेव्हा सोशल मीडियावर पसरतं त्याच वेळेला विजया म्हणत असते, आता तर या पोरीला या घरात मी अजिबातच स्थान देणार नाहीये. हिच्यामुळे माझ्या नवऱ्याला तुरुंगात जावं लागलंय. आता तरी मी हिला चांगलंच फटकवेन सुद्धा जर माझं डोकं फिरलं तर. आणि अशातच आता शौर्य ऊर्जाला घेऊन थेट घरी आलेला असतो आणि दारातच आता विजया उभी असते. विजया म्हणत असते, लाज वाटत नाही तुला? एका व्यक्तीचा खून केलायस तू आणि तरीही वर मान करून तू आमच्या घरात प्रवेश करतेस. त्याच वेळेला शौर्य म्हणत असतो, मॉम, काय चाललंय तुझं हे? अगं, हे घर ऊर्जाचं सुद्धा आहे. त्यावर विजया म्हणत असते, नाही, अजिबात नाही, हे घर तुझ्या बायकोचं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम, उगाचच काही एक बोलू नको. ऊर्जाला तू मान दिलाच पाहिजे, नाहीतर कोर्टाचा अपमान होईल हा. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, तू खरंच वकील आहेस ना? कोर्टाचा या गोष्टीशी काय संबंध? तेवढ्यात विजयाला आता शौर्य समजावण्याचा प्रयत्न करतो, पण विजयाने घातलेला गोंधळ जरा अतिच असतो. आता सिच्युएशन समजून शौर्य लगेचच काही बोलणार. तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, शौर्य, मला असं वाटतंय की आता आपण इथे न थांबता माझ्या आईकडे गेलो पाहिजे.
हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, अगदी बरोबर बोलतेस तू. आणि अशातच आता ऊर्जा आणि शौर्य पूर्वाच्या घराकडे जायला निघालेले असतात. वाटेत कुमुदिनीने आता थेट घरी फोन केलेला असतो आणि विचारलेलं असतं, विजया, शौर्य आणि ऊर्जा आलेत ना? त्यावर विजया म्हणत असते, हो आले होते, पण त्यांची चांगलीच हकलपट्टी केली आहे मी. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं डोकं फिरले का तुझं? आता हर्षवर्धन तिथे पोलिसांच्या कस्टडीत आहे. उद्या जर सोशल मीडियावर ही बातमी पसरली ना की तू ऊर्जाला घरात नाही घेतलंस, तर तिथे हर्षवर्धनच्या विरोधात लोक नको नको ती कमेंट करतील की इथे हर्षवर्धन आणि विजया एकत्रच आहेत. या दोघांनी मिळून ऊर्जाला त्रास देण्याचं आधीपासूनच ठरवलं होतं. आता तुला कळतंय तू किती मोठी चूक केलीस ते? इथे ऊर्जाला घरातून हाकलून तू स्वतःच्या नवऱ्याच्या पायावर धोंडा मारून घेतलायस. उद्या पोलिसांच्या तावडीत असलेला हर्षवर्धन जर काही बरळला तर तुझ्याच अंगलट येणार आहे सगळं. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्णपणे समजलेले असते ही विजया. आणि विजया म्हणत असते, आईसाहेब माझ्याकडून चूक झाली आहे, काय करू मी आता? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, आता काय सांगू मी तुला? जर तुझ्याच्यान जमत असेल तर त्या ऊर्जाला फोन कर, तिची माफी माग, तिला इथे घरी बोलव. त्यावर विजया म्हणत असते, नाही आईसाहेब, मी असं काही करू शकत नाही. हवं तर आईसाहेब तुम्ही त्या ऊर्जाला घरी घेऊन या, मी तिच्या चेहऱ्यासमोर सुद्धा येणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, नाही, हे सगळं तुलाच करायला हवंय. हे वाक्य ऐकल्यावर विजया चांगलीच आता टेन्शनमध्ये आलेली असते. इकडे ऊर्जा आणि शौर्य तिच्या आईकडे आलेले असतात आणि पूर्वाने या दोघांचं छान असं स्वागत केलेलं असतं. चाळीतल्या लोकांनी आता ऊर्जाला थेट असं म्हटलेलं असतं, खरंच सत्यच जिंकणार आणि सत्य म्हणजे ऊर्जा शिंदे. या सगळ्या मागे तो हर्षवर्धन जहागीरदार होता. बाप रे, किती डेंजरस ना. आता तिथे असलेल्या शौर्याला हे खूपच वाईट वाटत असतं की माझ्याच बापामुळे माझ्या बायकोला नको नको ते दुःख सहन करावं लागत आहे, कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत, प्लस तुरुंगातही राहावं लागलं आणि नको नको ते आरोपही सहन करावे लागले. आता तर माझी ऊर्जा बेलवर बाहेर आहे, पण येत्या काही दिवसांनी जेव्हा पुन्हा कोर्टाची तारीख लागेल त्यानंतर पुन्हा एकमेकांचं घमासान सुरू होणार. आणि त्याच वेळेला जर माझ्या बापाने नको नको ते काही पायंडे उभे केले तर या सगळ्यामधून माझ्या ऊर्जाला खरंच सुटता येईल ना. मला आतापासूनच माझी कंबर कसली पाहिजे. माझ्या ऊर्जाला मला एकदम कणखर अशी साथ दिली पाहिजे. आणि अशातच आता ऊर्जाचं लक्ष शौर्याच्या डोळ्यांकडे जातं आणि ऊर्जा बोलू लागते, शौर्य, अरे कसला विचार करतोयस तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, काय नाही. त्यावर ऊर्जा म्हणत असते, काही कसं नाही, मला कळतं हा शौर्य, तुझ्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय, पण फक्त मी तुला इतकं सांगू शकते की तुला अजूनही वाईट वाटत असेल की मी तुझ्या वडिलांवर विश्वास ठेवला नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, नाही ऊर्जा, नाही, तू मला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिलीस. मी तुला सांगत होतो डॅडवर विश्वास ठेव, पण तू नाही ठेवलास. हे खूप मोठं कार्य केलंस तू, कारण माझ्या डॅडनी नक्कीच तुला या सगळ्यामध्ये आणखीनच अडकवलं असतं. हे आता मला पटलंय. आणि अशातच आता थेट तिथे असलेले चाळकरी म्हणत असतात, खरंच बाप किती वेगळा आणि मुलगा किती चांगलं. हे सगळं ऐकल्यावर आता थेट दळवी काकू म्हणत असतात, हो ना, पूर्वाने तर नशीब काढलंय. ऊर्जाच्या बाबतीत पूर्वाने अगदी सोन्यासारखा जावई शोधून आणलाय. हे सगळं ऐकल्यावर आता पूर्वाच्या बाजूला असलेला शौर्य खूपच खुश झालेला असतो. इकडे आपण पाहतोय आता पोलीस स्टेशनच्या कस्टडीत असलेला हर्षवर्धन तिथे हवालदारला म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हवा तेवढा पैसा देईन, फक्त ही चिठ्ठी मी सांगीन त्या व्यक्तीला नेऊन द्यायची. त्यावर तो हवालदार म्हणत असतो, अहो हर्षवर्धन साहेब, अहो तुम्हाला बोलायला काय जात आहे, पण या संदर्भात जर उद्या मी अडकलो तर माझी नोकरी जाईल, त्याचं काय? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, किती पगार आहे तुम्हाला? त्यावर तो हवालदार म्हणत असतो, 30,000. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, 30,000 ना, वर्षाचे 3,60,000 रुपये होतात. अजून तुमचे फार तर मला वाटतं 10 वर्षच बाकी असतील. 10 वर्षाचे किती होणार? 3,60,000 प्रमाणे 36 लाख रुपये.
त्यानंतर तुम्हाला काय मिळणार? मी तुम्हाला तिप्पट पैसे देतो, 1 कोटी रुपये. हे वाक्य ऐकल्यावर हवालदार म्हणत असतो, काय 1 कोटी रुपये? अहो, जर 1 कोटी रुपये देणार असाल ना तर तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो ना, मग चला कामाला लागा. लवकरात लवकर ही चिठ्ठी मी सांगतोय त्या पत्त्यावर पोचवा. आणि अशातच आता त्या हवालदारने ती चिठ्ठी घेतलेली असते. आता महत्वाचं म्हणजे हर्षवर्धनने चिठ्ठी कोणासाठी लिहिली आहे आणि चिठ्ठीत नेमकं काय लिहिलंय आणि ती चिठ्ठी कोणाला पाठवली जाण्यात आहे, चिठ्ठी पाठवल्यानंतर काय होणार, हे सगळं सध्या तरी गुलदस्त्यात आहे. पण हर्षवर्धन हा पोलीस कस्टडीत राहूनही स्वतःच्या मर्जीसारखंच वागतोय. त्याला असं वाटतंय की तो काहीच अजिबातच कशामध्ये अडकलेला नाहीये. पण खरंच का मित्रांनो, येत्या काळामध्ये तो या कस्टडीमधून लवकरच बाहेर पडेल का? आणि समजा या कस्टडीमधून जर तो बाहेर पडला तर ऊर्जावर लागलेले आरोप खरंच तिथे शौर्य किंवा ऊर्जा स्वतः मिटवू शकतात का? का उद्या हर्षवर्धन या सगळ्यामध्ये स्वतःच हिरो बनेल आणि ऊर्जाला त्याने वाचवलंय असं काहीतरी तयार करेल? इथे तर आता सगळंच कन्फ्युजिंग आहे, कारण नेमकं खरं काय आहे हे अजून कोणालाच कळलं नाहीये. पण नेमका दबावही आता हर्षवर्धनवर अजिबात नसणार आहे. मित्रांनो, इथे तर आपल्याला क्लिअर दिसतंय की शौर्य हा फुल्ली ऊर्जाच्या बाजूने आहे आणि शौर्यला स्वतःच्या बापाबद्दल खरं सत्य समजून चुकलं आहे आणि कुमुदिनीने ऊर्जाच्या सासूला म्हणजेच विजयाला तिची खरी जागा दाखवली आहे. बाकी मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. खाली